येशूची चौकशी. मत्तय 26 आणि 27, मार्क 15, लूक 22, योहान 18 आणि 19. ज्यांनी येशूला अटक केली होती त्यांनी येशूंना प्रमुख याजक कफा यांच्याकडे, जिथे शास्त्री आणि वडील जमले होते, तिथे नेले. पेत्र काही अंतरावरून येशूच्या मागे मागे चालत गेला. प्रमुख याजकांच्या वाड्यापर्यंत जाऊन आत गेला आणि परिणाम पाहण्यासाठी तो कामदारामध्ये जाऊन बसला. मुख्य याजक यांनी संपूर्ण न्यायसभा येशूंना जीवे मारण्याच्या हेतून त्यांच्या विरुद्ध खोटा पुरावा शोधित होते. बरेचसे खोटे साक्षीदार आले तरी त्यांना पुरावा मिळाला नाही. शेवटी दोघे जण येऊन म्हणाले, या व्यक्तीनं असं म्हटलं की देवाचं मंदिर मोडण्यास आणि 3 दिवसात ते बांधण्यास मी समर्थ आहे. तेव्हा प्रमुख याजक उठून येशूंना म्हणाले, हे लोक तुझ्या विरुद्ध साक्ष देत आहे आणि काय तू काहीच उत्तर देत नाहीस? परंतु येशू मौन राहिले. तेव्हा प्रमुख याजक म्हणाले, तुम्हाला जिवंत देवाची शपथ, जर तुम्ही देवाचे पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हा सांग. येशूने उत्तर दिले, आपण म्हटले तसेच. मी तुम्हास हे पण सांगतो की यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशाच्या मेघावर आरूढ होऊन येताना पाहाल. यावर याजक आपली वस्त्रे फाडून म्हणाले, त्यानं देवाची निंदा केली आहे. आम्हास आणखी साक्षीदारांची गरजच काय? पहा, आता तुम्ही देवाची निंदा करणारे दुर्भाषण ऐकले. आता तुमचं काय मत आहे? त्यांनी उत्तर दिले, हा दोषी आहे, मरणदंडास पात्र आहे. तेव्हा ते येशूच्या तोंडावर थुंकले आणि त्यांना बुक्क्या मारले आणि चपडाका मारून म्हणाले, अरे ख्रिस्ता, तू संदेष्टा आहेस तर आम्हा सांग की तुला कोणी मारले? पेत्र त्यावेळी बाहेर अंगणात बसला होता. तेव्हा एक दासी त्यांच्याकडे येऊन म्हणाली, तुम्ही पण येशू गालिली बरोबर होतात ना? परंतु पेत्र सर्वांच्या समोर नाकारून म्हणाले, मला नाही कळलं की तू काय म्हणतेस. काही वेळाने दुसऱ्या एकाने त्यांना पाहून म्हणाले, तुम्ही पण त्यांच्यातले एक आहात ना? पेत्र उत्तरले, नाही, तो मी नाही. सुमारे 1 तास झाल्यावर आणखी एक जण खात्रीपूर्वक म्हणू लागला, खरोखरच हाही त्यांच्या बरोबर होता. हा पण तर गलिली आहे. पेत्र म्हणाले, अरे बाबा, मला समजतच नाही की तू काय बोलतोस. असे बोलत असतानाच कोंबडा आरवला. त्याच क्षणी प्रभूने वळून पेत्राकडे पाहिले. तेव्हा पेत्राला आठवले की प्रभूने त्याला म्हटले होते की आज कोंबडा आरवण्यापूर्वी तू 3 वेळा मला नाकारशील. नंतर पेत्र बाहेर गेले आणि मोठमोठ्याने रडू लागले. प्रातःकाळ झाल्यावर सर्व मुख्य याजक आणि लोकांचे वडील यांनी येशूंना जीवे मारण्यासाठी मसलत केली. त्यांनी येशूंना बांधले आणि त्यांना घेऊन सुभेदार पिलात यांच्या स्वाधीन केले. जेव्हा येशूच्या विश्वासघाती यहुद्यानं पाहिलं की येशूंना शिक्षा पात्र ठरवण्यात आले, तेव्हा त्याला पस्तावा झाला आणि मुख्य याजक आणि वडील यांच्याकडे चांदीचे ते 30 रुपये परत आणून म्हणाला, मी निर्दोष जीवाला धरून देऊन पाप केले आहे. ते म्हणाले, याचे आम्हास काय, तुझे तूच बघ. मग यहुदाने ते चांदीचे रुपये मंदिरात फेकून दिले आणि जाऊन गळफास घेतला. मुख्य याजकाने चांदीचे ते रुपये उचलून म्हणाले, हे दान कोशात टाकणं उचित नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे. मग त्यांनी आपसात विचार करून त्या रुपयाचे उपऱ्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे एक शेत विकत घेतले. नंतर त्यांनी येशूंना कैफाकडून सरकार वाड्यात नेले. तेव्हा सकाळ होती आणि आपणास विटाळ होऊ नये, वलांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वतः सरकार वाड्यात गेले नाहीत. पिलात त्यांच्याकडे बाहेर आले आणि म्हणाले, आपण या माणसावर काय आरोप ठेवता? त्यांनी उत्तर दिले, जर हे दुष्कर्मी नसते तर आम्ही त्याला आपल्या स्वाधीन का केले असते? पिलात त्यांना म्हणाले, आपणच त्यांना न्याय आणि नियमशास्त्राप्रमाणे त्यांचा न्याय करा. यहुदी त्यांना म्हणाले, आम्हाला कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार नाही.
हे यासाठी झाले की येशूचे जे वचन ते पूर्ण व्हावे, ज्यांच्याद्वारे त्यांनी संकेत दिला की त्यांचा मृत्यू कोणत्या प्रकारचा राहणार आहे. तेव्हा पिलात पुन्हा सरकारवाड्यात गेले आणि येशूंना बोलावून म्हणाले, काय आपण यहुद्यांचे राजे आहात? येशूने उत्तर दिले, काय आपण स्वतःहून हे म्हणता किंवा दुसऱ्यांनी आपणाला माझ्याविषयी सांगितले? पिलात म्हणाले, काय मी यहुदी आहे? तुमच्याच लोकांनी आणि मुख्य याजकांनी तुम्हाला माझ्या स्वाधीन केले आहे. तुम्ही केलं तरी काय आहे? येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाही. जर माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती. परंतु माझे राज्य इथले नाही. यावर पिलाताने उत्तर दिले, तर काय तुम्ही राजे आहात? येशूंनी उत्तर दिले, असे आपण म्हणता की मी राजा आहे. मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. पिलाताने विचारले, सत्य काय आहे? असे बोलून ते पुन्हा यहुद्यांकडे बाहेर आले आणि म्हणाले, मला यांच्या ठाई कोणताही अपराध दिसत नाही की मी त्यांना दंड द्यावा. सणांच्या दिवसात सुभेदार लोकांच्या इच्छेनुसार एका कैद्याला सोडून देत असे. त्या काळी बरब्बा नावाचा व्यक्ती तुरुंगात होता, ज्यानं राजद्रोहाच्या वेळी खून केले होते. जेव्हा लोकसमुदाय पुढे येऊन पिलातांना विनवू लागले की आपण आपल्या रिवाजाप्रमाणे एका व्यक्तीला मुक्त करावं, पिलात त्यांना म्हणाले, काय अशी तुमची इच्छा आहे की तुमच्याकरता मी यहुद्यांच्या राजांना सोडावे? त्यांना माहित होते की मुख्य याजकांनी येशूंना हेव्याने धरून दिले होते. पिलात न्यायासनावर बसले असता त्यांच्या पत्नीने त्यास निरोप पाठविला की त्या नीतिमान मनुष्याच्या बाबतीत आपण पडू नये, कारण आज स्वप्नात त्यांच्यामुळे मला फार यातना झाल्या. इकडे मुख्य याजक आणि वडील यांनी बरब्बाला मागून घ्यावे आणि येशूचा नाश करावा म्हणून लोकसमुदायाचं मन वळविलं. सुभेदारांना पुन्हा त्यांना विचारले, या दोघांपैकी तुम्हाकरता कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे? ते म्हणाले, बरब्बाला. नंतर पिलाताने येशूंना फटके मारण्याचा आदेश दिला. शिपायांनी काट्याचा मुकुट गुंफून त्यांच्या डोक्यात घातला आणि त्यांना जांभळी वस्त्रे घातली आणि ते त्यांच्याकडे येऊन सतत म्हणत होते, हे यहुद्यांच्या राजा प्रणाम. आणि ते त्यांना सतत चपडाका मारत होते. तेव्हा पिलाताने पुन्हा येऊन बाहेर त्यांना म्हणाले, पहा, मी त्याला तुमच्याकडे बाहेर आणतो हे समजण्यासाठी की त्याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही. यानंतर येशू काट्यांचा मुकुट आणि जांभळे वस्त्र घातलेले असे बाहेर आले आणि पिलात लोकांना म्हणाले, पहा, हाच तो मनुष्य आहे. मुख्य याजक आणि त्यांचे कामदार त्यांना पाहून ओरडून म्हणाले, याला क्रुसावर टांगा, याला क्रुसावर टांगा. पिलात त्यांना म्हणाले, तुम्हीच त्याला घेऊन जावं आणि वधस्तंभावर खेळावं, कारण मला त्याच्या ठाई काही अपराध दिसत नाही. आम्हाला नियमशास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे हा मेला पाहिजे, कारण याने स्वतःला देवाचा पुत्र होण्याचा दावा केला आहे. पिलात हे बोलणे ऐकून अधिकच भ्याले आणि त्यांनी सरकारवाड्यात जाऊन येशूंना विचारले, तुम्ही कुठले आहात? परंतु येशूंनी त्यांना उत्तर दिले नाही. यावर पिलात त्यांना म्हणाले, माझ्याबरोबर तुम्ही का बोलत नाही? काय तुम्हाला ठाऊक नाही की तुम्हाला सोडण्याचा अधिकार मला आहे आणि तुम्हाला क्रुसावर खेळण्याचाही? येशूने उत्तर दिले, आपणाला जर वरून अधिकार देण्यात आला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. म्हणून ज्यांनी मला आपल्या हवाली केले ते अधिक दोषी आहेत. यावरून पिलात येशूंना सोडवण्याची खटपट करीतच राहिले. परंतु यहुदी आरडाओरड करून म्हणाले, जर आपण यांना सोडले तर आपण कैसराचे मित्र नाही. जो कोणी स्वतःला राजा म्हणतो तो कैसराला विरोध करतो. हे ऐकून पिलाताने येशूंना बाहेर आणले आणि ते फरसबंदी नावाच्या जागी न्यायासनावर बसले. इब्री भाषेत ज्या जागेला गब्बाता म्हणतात. तेव्हा वलांडण्याच्या तयारीचा दिवस होता आणि जवळपास दुपारची वेळ होती. पिलात यहुद्यास म्हणाले, पहा, हाच आहे तुमचा राजा. जेव्हा पिलाताने पाहिले की आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे,
तेव्हा त्यांनी पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुवून म्हणाले, मी या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे, तुमचे तुम्हीच पहा. आणि सर्व लोकांनी उत्तर दिले, त्यांचे रक्त आम्हावर आणि आमच्या मुलाबाळांवर असो. तेव्हा पिलाताने त्यांच्याकरता बरब्बाला सोडले आणि येशूंना फटके मारून वधस्तंभावर खेळण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले. नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूंना वाड्यात नेले. सगळी तुकडी त्यांच्या विरुद्ध जमवली. त्यांनी त्यांची वस्त्रे काढून त्यांच्या अंगात किरीमिची झगा घातला, काट्यांचा मुकुट गुंफून त्यांच्या मस्तकावर ठेवला, त्यांच्या उजव्या हातात वेद दिला आणि त्यांच्या पुढे गुडघे टेकून त्यांची थट्टा करीत म्हणाले, हे यहुदांच्या राजा प्रणाम. ते त्यांच्यावर थुंकले आणि तोच वेद घेऊन ते त्यांच्या मस्तकावर मारू लागले. त्यांनी त्यांची थट्टा केल्यावर त्यांच्या अंगातून तो झगा काढून त्यांची निजी वस्त्रे त्यांच्या अंगात घातली आणि ते त्यांना क्रुसावर चढवण्यासाठी घेऊन गेले.